बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 6वी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयात होणार सुनावणी। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र सुशील हगवणे आणि सह आरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार। पोलीस पुन्हा तिघांची कोठडी मागण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। कोरोनाचा वाढता आकडा, पावसानं मारलेली दडी आणि शेतकऱ्यांसमोरील समस्यांवर चर्चेची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेना मंत्र्यांची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ घेणार राज्यपालांची भेट। महिला सुरक्षा आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी मविया आक्रमक। महाराष्ट्रात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचं संकट गडद। मुंबई, नागपूर, ठाण्यात पाणी साचल्यानं साथीच्या आजारांचा मोठा फटका बसण्याची शक्यता। आरोग्य तज्ज्ञांची माहिती। देशात कोरोना सक्रिय रुग्णांचा आकडा 4000वर। महाराष्ट्रात 494 कोरोना रुग्ण। मृतांची संख्या 28वर। काळजी करू नका, काळजी घ्या, आरोग्य विभागाचं आवाहन। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवली। शालेय शिक्षण विभागाची माहिती। भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा आज स्मृतिदिन। पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सकाळी 11 वाजता तर धनंजय मुंडे दुपारी 12च्या दरम्यान गोपीनाथ गडावर जाणार। अयोध्येतील राम मंदिरात आजपासून 5 जूनपर्यंत प्राण प्रतिष्ठा सोहळा। राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबाराचं होणार लोकार्पण। आयपीएल 2025चा चषक कोण उंचावणार? पंजाब किंग्स की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू? आज आयपीएलची फायनल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।